ना 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 ना. आता तो सेगमेंट आलाय ज्यामध्ये हा फोन मी तुमच्या दोघींच्या हातामध्ये देणार आणि तुम्ही तो कोणाला तरी लावायचा आहे ज्याच्याशी तुम्ही जे बोलताय ते ऐकण्यात आम्हाला फार इंटरेस्ट आहे. कोणापासून सुरुवात करूया? ओके, सोनाली. हॅलो, सोनाली बोलतीये. तुम्हाला कधीच काही फोनवर हाक मारण्याचा किंवा संबोधण्याचा प्रश्न आलेला नाहीये. मी कायमच स्वतःचं नाव सांगत आले. पण तेंडुलकर, मला तुमची खूप आठवण आली आणि खुपते तिथे गुप्तेमध्ये एक फोन करायला मिळणार होता आणि ही लाख मोलाची संधी मी निश्चितच तुमच्यासाठी वापरणार होते. हे मी खूप आधी ठरवलं होतं. तुम्हाला 2-3 छान गोष्टी सांगायच्या आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे मला तुमची रोज आठवण येते आणि मला अजिबात असं वाटत नाही की आपण खूप दिवसांनी बोलतोय. मी रोजच तुमच्याशी बोलत असते. माझं लग्न झालं हे तुम्हाला माहिती आहे, पण त्याचबरोबरीने खूप चांगला आहे माझा नवरा आणि मी खूप खुश आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोकुलचं पुस्तक येणार होतं ना, ते राजहंस प्रकाशननी काढलं पुस्तक आणि 1 वर्षाच्या आत त्याची 3री आवृत्ती आली आहे. याचा मला खूप आनंद आहे आणि त्या पुस्तकाला माझं जेव्हा केव्हा पहिलं पुस्तक आलं असतं तेव्हा त्याला प्रस्तावना तुम्ही लिहिणार होतात आणि तुम्ही आम्हाला खूप हवे असताना या जगातून गेलात आणि त्याची भरपाई करू शकणारा इथे कुणी नाही आहे. त्यामुळे माझ्या पुस्तकाला प्रस्तावनाच नाही आहे. एक छोटीशी कोरी जागा आहे आणि मला माहिती आहे ती कोणासाठी आहे. आणि एक तुम्हाला मी जे प्रॉमिस केलं होतं की मी गुणवत्तेसाठी काम करीन आणि माझं इमान मी कधी विकणार नाही, ते प्रॉमिस अजूनही कायम आहे आणि मी खूप अभिमानाने आणि आनंदाने जगतीये. एवढंच तुम्हाला सांगायचंय. तुम्हाला आवडणारी आणखीन एक व्यक्ती आहे, तिच्याशी तुम्हाला बोलायला नक्कीच आवडेल. त्यामुळे तिने सांगितलेलं नाही पण मी फोन तिला देते. ओळखा. हॅलो. सोनाली म्हणाली तसं खरोखर तुमची खूप आठवण येते. आत्ता एकदम तुम्ही इथे मला असे भेटाल असं मला माहिती नव्हतं. त्यामुळे खरंच तुमच्याशी काय बोलू हे आत्ता एकदम सुचत नाहीये. बरे आहात ना? हवे होतात तुम्ही आमच्या बरोबर. 1 मिनिट. ओके. आणि तुम्ही जे अगदी पहिल्या भेटीत मला सांगितलं होतं ते मला नेहमी जाणवत असतं की तुम्ही आमच्या बरोबर आहात. लव्ह यू. अच्छा. आणि जिथे आहात तिथे छान राहा. खूप कमी माणसं माझ्या फोन मेमरी मधली गेली आहेत, पण तेंडुलकरांचं नाव मी आजपर्यंत डिलीट करू शकलेले नाही. ओव्हर टू अमृता. हॅलो आजी. किती दिवसांनी ऐकला तुझा आवाज मी. आजी, तू जेव्हा मला शेवटची भेटली होतीस तेव्हा तू मला खूप आग्रह केला होतास की मी तुझ्यासाठी गाणं म्हणावं. तेव्हा मी लहान होते आणि मी गायले नाही. सारखा काय माझ्या मागे लागतेस, मी नाही गाणार आत्ता, मला मूड नाही असं मी म्हणाले होते तुला. पण तेव्हा मला माहिती नव्हतं की ती तुझी आणि माझी शेवटची भेट असेल. आणि नंतर अचानक मला असं कळलं की तू नाही आहेस आणि मला नेहमी ती रुखरुख राहून गेली की तू माझ्या गाण्यावर खूप प्रेम केलंस. आणि तुझ्या त्या शेवटच्या भेटीत तू मला म्हणाली होतीस की 2 ओळी म्हण गं, मी आज परत चालली आहे गावी रहमतपूरला, थोडंसं तरी म्हण गं. आणि मी नाही म्हटले गाणं. याचं मला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं आणि कदाचित त्या वाईट वाटण्याशी डील करता यावं म्हणून मग मी आजी नावाची फिल्म केली होती तुझ्यावरती. त्या चित्रपटानंतर मला असं वाटतंय आजी की तू माझ्या आवाजावर खूप प्रेम केलंस, तू माझ्या आवाजाचा खूप आदर केलास. तितका मी पण नाही केला असं मला वाटतं. आणि पण तुझी मला खूप आठवण येते. पण आज जेव्हा जेव्हा माझ्या आवाजाचा कोणी आदर करतं ना, किंवा जेव्हा केव्हा माझ्या गाण्याचं कोणीतरी कौतुक करतं, तेव्हा मला असं वाटतं की तू मला भेटली आहेस. आणि तेव्हा मला खूप खूप छान वाटतं. तुझी एक बहीण गायची ना, तू मला म्हणाली होतीस, आणि त्या बहिणीला तू माझ्यात पाहायचीस. तर तुझ्यासारखं माझ्या आवाजाचं खूप मनापासून कौतुक करणारे माझ्या आसपास लोक आहेत, ज्यांनी मला काही गाणी गायला पण दिली. त्यातला एक माझ्या समोर पण बसला आहे आणि काही माझ्या पाठीशी आहेत. तर ते जेव्हा जेव्हा ते आणि प्रेक्षक सुद्धा जेव्हा माझ्या गाण्याचं कौतुक करतात तेव्हा तू मला भेटतेस. आणि म्हणून आजी, मी तुला आज एक वचन देते की तू जितकं माझ्या आवाजावर प्रेम केलंस
तितकंच प्रेम मी माझ्या आवाजावर करून मी रियाज करेन, मी अजून तयारी वाढवेन. आणि तुझी खूप इच्छा होती म्हणूनही, आणि मला त्यातनं छान वाटतं असं मला आता कळलंय म्हणूनही मी सतत गात राहीन आजी, रियाज करून गात राहीन. कारण तो खरंच तू मला सांगायचीस ना, सा लावला की असं डोकं शांत होतं, मन खूप शांत होतं असं तू मला सांगायचीस, तेव्हा मला कळलं नाही ग, मी लहान होते खूप, त्यामुळे मला तेव्हा ते जाणवलं नाही. पण आता मी ते नक्की करेन. तू गेल्यावरती मला ते जाणवलेलं आहे, पण तरी मी करेन आजी, आणि मी नक्की गाणं म्हणत राहीन. सॉरी, पण तू शेवटी सांगितलंस तेव्हा नाही ग म्हटलं. सॉरी आजी. काही हरकत नाही, तू इतकी छान गातीयस ना की ती जिकडे कुठे असेल तिकडनं तुझं गाणं ऐकत असणार. आणि तू हे जो निर्धार केलास तो खूप गोड आहे, आणि तो तुझी आजी बनून मीच तुला आता सांगतो की तू एकदम बरोबर केलास. आणि जर का वर्षभराच्या आतमध्ये तू जर का अजून तो रियाज करून चांगली चांगली गाणी जर का रिलीज केली नाहीस तर बघ ते कशी बघ तुला. एनिवे कुलंग. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. कोणापासून सुरुवात करूया? चल आता तुझ्यापासून सुरुवात करूया. ओके. संदेश कुलकर्णीची आवडती अभिनेत्री कोण आहे असं तुला वाटतं? अमृता सुभाष की सोनाली कुलकर्णी? सोनाली कुलकर्णी. अमान्य आहे. जास्तीत जास्त नाटकं हिनी संदेश बरोबर केलेले, आणि सगळ्यात जास्त रोल अमृताला चांगले चांगले संदेश कडून. याचा अजून एक रूल आहे की बाजूच्यानी फारसं मध्ये बोलायचं अरे नसतं. यार, काय आहे? हा प्रश्न हिला विचार. जज साहब, ये मुझे मंजूर नहीं है. आवडता दिग्दर्शक उमेश कुलकर्णी की सचिन कुंडलकर? उमेश कुलकर्णी. कोण चांगला स्वयंपाक करतं असं तुला वाटतं? अमृता सुभाष की सोनाली कुलकर्णी? अर्थातच सोनाली कुलकर्णी. नाटकातली परफेक्ट पेअर संदेश कुलकर्णी केतकी थत्ते की संदेश कुलकर्णी अमृता सुभाष? संदेश कुलकर्णी, अमृता सुभाष. कोणत्या दिग्दर्शकामुळे करिअरला दिशा मिळाली? वामन केंद्रे का सत्यदेव दुबे? अवघड आला. वामन केंद्रे. सोनाली कुलकर्णी. कुणासोबत काम करायला जास्त मजा आली? नाना पाटेकर का ममूटी? नाना पाटेकर. आवडतं नाटक चाहूल की पहिलं वेल? पहिलं. सध्या चालू असलेलं आवडतं नाटक काटकोन त्रिकोण की पुनश्च हनीमून? पुनश्च हनीमून. आवडता दिग्दर्शक सुमित्रा भावे की सुनील सुक्तनकर? हे हा काय प्रश्न आहे रे? हाच ते आहे एक मग. युनिट आहे. हा, मग. त्यांनी वेगवेगळं कधीच मला दिग्दर्शन केलेलं नाहीये. मी दोघांनाही निवडणार नाहीये, कारण खूप दिवस झाले मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळालेली नाहीये. मी फक्त 2च सिनेमे केलेत, दोघी आणि देवराई. त्याच्यानंतर ते मला विसरले. चित्रपटातला आवडता नवरा रवी किशन का संजय दत्त? स्क्रीनवरचा नवरा अर्थातच संजय दत्त. आवडती अभिनेत्री अमृता सुभाष का ज्योती सुभाष? ज्योतिताई. आणि आता कार्यक्रम संपवायच्या आधी आम्ही सगळ्या गेस्टना जी विनंती करतो की एक परफॉर्मन्स झाला पाहिजे. पण आता मी विनंती करीन, तुम्ही दोघी जणी आहात आणि नंडा भावजया आहात, तर आम्हाला एकत्र परफॉर्मन्स दोघींचा बघायचा. फुगडी घालू का काय आता? हे आमचं छोटंसं पदम आमच्या गुरु माणिकताई यांच्या चरणी सादर अर्पण. गंगा तरंग रमणीय जटाकलापम गौरी निरंतर विभूषित वामभागम नारायण प्रियमनंग मदापहारम् वाराणसीं पुरपतिं भज विश्वनाथम्.
सॉलिड झाला पण परफॉर्मन्स, आणि दोघींनी एकाच वेळेला सुरू करून एकाच सुरात कसं गायला म्हणजे जादू हे मला काय कळली नाही. पण एनिवे तुम्ही आज इथे आलात, खूप गोड दिसलात, खूप गोड बोललात आणि खूप गोड गोड परफॉर्मन्सेस केले. थँक्यू सो मच. कसा काय वाटला आजचा सोनाली आणि अमृताचा एपिसोड? आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. आणि लुनास वॉकमेट खुपते तिथे गुप्तेच्या पुढच्या भागांमधनं देखील खूप छान छान इंटरेस्टिंग सेलिब्रिटीज तुम्हाला भेटायला येणार आहेत. त्यामुळे कायमच पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम लुनास वॉकमेट, खुपते तिथे गुप्ते.